सो हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. सो मी रेडी होती आहे कारण की मला जायचं आहे डीमार्टला. आणि 2 दिवसाआधी माझा प्लॅन होता डीमार्टला जायचा, पण तरीही आज संडे असूनही माझा प्लॅन बघा रात्र झाली तरी पण मी गेले नव्हते. सो मग नाईटला फायनली तो टाईम आला की मला डीमार्टला जायचं होतं. आणि मी सकाळपासून ह्याच्या मागं लागले तरी तो मला घेऊन गेला नव्हता डीमार्टला. सो मग फायनली मी त्याला बोलले आणि आम्ही निघालो होतो डीमार्टला जाण्यासाठी. 8 वाजल्यापासून ह्याच्या मागं लागले डीमार्टला. चल माझं सामान संपलंय, पडले होते तुझ्या नादात आम्ही शिड्यांवर ना. नाही तर नाही नेलं ह्याने. आणि आता सकाळीच्या 8 पासून रात्रीच्या 8 वाजलेत आणि आत्ता बोलतोय चल डीमार्ट. आत्ता निघालोय आम्ही कारण की पाऊस थांबलाय. एका शब्दात तर कधी ऐकायचं नसतं. आणि आमचं जे डीमार्ट आहे ना ते आहे. हॅलो ब्युटिफुल पीपल, वेलकम बॅक टू अनदर मिनी ब्लॉग. मिनी नाही, मोठा ब्लॉग. सो हां घे मागं, घे मागं. सो आता आम्ही चाललेलो आहे डीमार्टला. घे अजून, घे, बस बस बस. हां सो आता आम्ही चाललो डीमार्टला. सकाळी 8 वाजल्यापासून मी ह्याच्या मागे लागली की मला डीमार्टला घेऊन चल, डीमार्टला घेऊन चल. आणि सकाळी पाऊस होता म्हणून साठी बोललं की 4 व्हीलर घेऊन चल. तर ह्या दिवसभरामध्ये ह्याने एकदा पण ऐकलं नाही आणि आता निघाला आहे. आत्ता बोलतो की चल डीमार्टला. सो मग आत्ता चाललो आहे आम्ही कारण की आता ते सोमवार स्टार्ट झालेत ना. सो मग त्याच्यामुळे जिथं डीमार्ट आहे ना त्याच्या मागं एक टेम्पल आहे. सो तिथं यात्रा वगैरे भरती. सो मग उद्यापासून तर आम्हाला जमणार नाही जायला. सो मग बघू आता डीमार्ट चालू आहे का नाही. मला तो पण डाऊट आहे अजून की डीमार्ट चालू आहे का नाही. तर बघू, पचका झाला तर रिटर्न येऊ. होतो गाडी बास आहे, पुढे दगडच आहेत. घे माग. बघा किती रात्र झाली, सगळे झोपले ना आम्ही चाललो डीमार्टला. बोलले म्हणून लयच खुन्नस देतो. काय रे एवढं खुन्नस देतो का? खोलदार देऊ नको बाई, तुझ्यामुळे लेट झाले मला. उसने आला पाहिजे. येऊन गेल्या बघा काचावरती दिसतंय थोडासा. चालवता येते का आपल्याला? ठोकून गेला का रे तो? मला असा आवाज आला ठक ठक करून, ठक ठक. काल पण असंच झालं. गाडी ठोकली काल मागून आमची, है ना? आम्ही तू नाही ठोकली. आम्ही उभं होतो, तो 2 व्हीलर वाला इकडं कोपच्यातून चाललाय, माग ऑलरेडी बस होती आणि डायरेक्ट ठोकली. आणि आम्हाला डायरेक्ट आवाज आला. आम्ही उतरून बघितलं, बोलतोय की काय नाही झालं गाडीला. काय नाही झालं, पण तू नीट चालव ना बाई. झालं असं तुला सोडलं असतं का? आणि आम्ही ऑलरेडी 2 वेळा ठोकलेली आहे. स्क्रॅच मारलाय, स्क्रॅच पडलाय, स्क्रॅच पडलाय. पैसे घ्यायला पाहिजे. पडलाय काय? मग तुला दिसला नाही का रात्री अंधार? रात्री नाही दिसला आपल्याला, पाणी होतं त्यामुळे पाण्याने दिसत नाही. अच्छा. आता वाजलेत 8:30 आणि आम्ही गुगलला चेक केले तर तिथं दाखवले 10 वाजेपर्यंत डीमार्ट चालू आहे. पण मे बी असं वाटतं की ते 9 वाजता बंद करतात. एंट्री बंद करतात 9 वाजता आणि 10 वाजेपर्यंत म्हणजे जे आतमध्ये आहेत ना त्यांनाच बाहेर काढतात असं मला वाटते. पण बघू आता एंट्री आम्हाला भेटते का नाही. भेटन तुला काय वाटते? हा काय झालं? भेटन ना. थोडासा पाऊस आलेला आहे भुरभुर आणि आम्ही दुसरा रोड चूज केलाय बिकॉज तिकडं त्या साईडने पण एक आहे रोड, पण तिकडं ते शंकरांचं मंदिर आहे ना म्हणून साठी तिकडं उद्या सोमवारी म्हणून खूप गर्दी आणि मे बी तो रोड बंद पण असू शकतो म्हणून साठी मग आम्ही ह्या रोडने चाललोय. पण ह्या रोडवरती सुद्धा गर्दीच दिसते मला. सो मी अशी झोपेतून उठलेली दिसते कारण की मी आज पूर्ण दिवस फक्त झोपले. मी काहीच केलं नाहीये, काहीच केलं नाही. इन द सेन्स मी सकाळी उठले 11 वाजता, नाश्ता केला आणि 2-3 वाजेपर्यंत फोन स्क्रोल केला आणि रील्स बघत बसले. तुझ्यामुळं कारण की मी सकाळपासून तुझ्या मागं लागले की आळशी गंगी तू नेलं नाही बाळा डीमार्टला म्हणून ही वेळ आली संध्याकाळी बोंबलत जायची. आळशी गंगी. तर मग माहिती आराम करायचा होता, आळस आला होता आपल्याला. संडे इज माय डे. संडेचा दुसरा वर्ड माझ्यासाठी माय डे. मी काय पण करणार संडेला. काय मनाला वाटत ते केलं तर केलं, नाही केलं माझी मर्जी.
तर मग उपाशी राहणार. उपाशीच आहे मी, फक्त नाश्ता केलाय सकाळी 4 वाजता, चहा पिलाय परत आणि तुझ्यामुळं. आणि मग आता बघू काहीतरी खाऊ, पाणीपुरी खाऊन जाऊया. आणि मग काय बोलत होते मी यार, तुझ्यामुळे विसरले. तर मग मी 2 वाजता परत झोपले. 2 वाजता झोपले आणि डायरेक्ट 6:30 वाजता उठले. मग 6:30 वाजता चहा पिला आणि मग ह्याला कॉल करून लय बोलले. मग हा कुठं जाऊन आला डीमार्टला जायला. मग आता निघालो आम्ही डीमार्टला. काय बोलायचं ह्याच्यावर, तुझी चूक आहे. काय एक्सपेक्ट नाही काय तुला करायचंय का? अपॉलॉजी बिपॉलॉजी द्यायची का आपल्याला? नाही द्यायची ना. आय अपॉलॉजी. ठीक आहे, चला. डीमार्टला आम्ही पोहोचलेलो. लवकर पोहोचलो, आज गर्दी नव्हती. 6-7 मिनिट. आणि बाहेरच लावा प्लीज, कृपया करू. अरे काय तुला दिसत नाही का रे डीमार्ट एवढं मोठं लिहिलंय हे डीमार्ट नाव? गाडी बाहेरच लावा, मी आधीच सांगते, लास्ट टाइम सारखं होईल. सो गाईज आम्ही पोहोचलोय आणि इकडंच कुठंतरी शोधतो आता पार्किंगला जागा. लाव बोलते हे यांचं झालंय, पण ते बोलले इकडे जागा आहे. सो मग इकडे लावतो कुठंतरी. हाय ह्याच्या साईडला आहे मे बी. आजच्या इकडे पण इथं पण लावू शकतो. तो काढतोय थांब. सो इथं गाडी लावूया. उतरू का मी? नको आपण डायरेक्ट सरळ. ठीक आहे चालेल, लाव पटकन. चालू आहे तर पटकन घुसते. मी ट्रॅक करून येते ना, तोपर्यंत मला उतरवलं असतं काय त्या बॅग. ठीक आहे थांब. घेऊन आलेले टॅग करायला, पण म्हणलं कसं लोक, कारण सामान बाहेरच घेऊन यायचंय ना. मग त्याला परत गाडीमध्ये ठेवायला सांगितलं. ठेवली का? लॉक कर. तांदूळ हे वाले तांदूळ घ्यायचे. किती घेऊ? काय घ्यायचं तुला? कुकीज आहेत असं कधीतरी खायला असं चांगलं वाटलं पाहिजे, तसं पाहिजे. म्हणजे पाहू नका तुला. केले प्रयत्न. संपले, मला लय भूक लागली. क्लॉथचं सेक्शन, कपडे घ्यायचे. इथे काय गाडीत आला होता? स्मूदी खाणार आहे तू? नाही, तू खाणार आहे का? खिचडी घेऊ आपण. शॉपिंग करून झालेली आहे आणि आता 10 वाजलेत. बरोबर 10ला त्यांनी क्लोज केलं, म्हणजे 9:55ला क्लोज केलं आणि बिलिंग आता क्लोज करतील. सो आता निघालो आम्ही. पाऊस आला किती सारा. घेतलं सगळं. सो आता जेवण मी काहीच बनवलं नाही आहे, सो काहीतरी बाहेरूनच घेऊन जाणार आहे जेवायला. चल. म्हटलं संडे आणि संध्याकाळी एवढी गर्दी नसन, पण तरी किती सारे लोक संध्याकाळीच आलीत घ्यायला सामान बिमान, है ना बाप्स? चल आता पटकन, भूक लागली मला. हसतोयस तू लिटरली. लिटरली थांब आता मी सांगते ना. आम्ही आता डीमार्टला गेलोय जसं की माहिती. ए पागल आहे का तू? बाप्स यार, इम्पॉर्टंट सांगते ना मी काहीतरी. शांत बस आता.
तर आता मी डीमार्टला गेले जसं की तुम्हाला माहिती आहे, आणि मी करत होते शॉपिंग नाही का, जे पण आहे माझं ऑइल वगैरे बॉडी वॉश त्या सेक्शनमध्ये गेलेले मी. सो तिथं आता माहिती आहे की ते सॅनिटरी पॅड्स वगैरे असतात, त्याचे मोठमोठे बॉक्स वगैरे असतात. सो तिथं 3 लोक होते, म्हणजे जेंट्स होते, आणि ते त्याचा मजाक इन द सेन्स की मी बघत होते नाही का, हा त्या साईडला होता म्हणून सर मी बघितलं. सो ते म्हणजे तिघं पण जेंट्स होते, आणि एकाने उचललं त्या मोठा बॉक्स आणि त्या दुसऱ्याच्या ट्रॉलीमध्ये टाकला, म्हणजे ते असतं ना घ्यायचं त्याच्यात. सो मला वाटलं की पाहिजे असं त्यांना म्हणून, पण त्याच्यानंतर ते हसत होते. म्हणजे लिटरली ह्या गोष्टीचा मजाक बनवायची ही गोष्ट आहे का? जर तुम्हाला होत असतं ना, तर मग सगळे जे मेन्स आहे ना त्यांना समजलं असतं की काय पेन असतो. आणि ते त्याच्या ट्रॉलीतून त्याच्या ट्रॉलीत, त्याच्या ट्रॉलीतून त्याच्या ट्रॉलीत असं ते खेळत होते त्याच्यासोबत लिटरली. ह्यांना तो पेन जर सहन करायला लागला ना, मग त्यांना समजन की कसा मजाक उडतो. हे एवढे अक्कल पाहिजे जे पण जेंट्स वगैरे बघत असतील ना. आणि मी तो म्हणजे ओल्ड होता, असं पण नाही की मुलगा होता बोलून, तो ओल्ड मॅन होता कोणतरी, असं 40-50 वर्षांचा, आणि हसतोय लिटरली. मी त्यांच्याकडं मी रागाने बघितलं लिटरली की असं. लिटरली हा लिटरली का बघितलं? पण अक्कल पाहिजे ना कोणत्या गोष्टी मध्ये मजाक करावा आणि कोणत्या नाही. ह्यांना व्हायला लागल्यावर कसं होईल मग? हा मग 4-4 दिवस हे दुखतंय ते दुखतंय कसं करतील मग? तेव्हा समजेल मग सगळ्यांना, तेव्हा माझा कुडवा बोलाव, तेव्हा तर आणायची पण मग लाज वाटन. ते बघून पण लांब पडतील मग की नको बाबा हे 4 दिवस 10 दिवस जेवढे पण दिवस होते. तर मेक शुअर की हे ना नाही झालं पाहिजे. जे पण मेन्स आहेत थोडंसं समजून घ्या, तेवढी अक्कल तर पाहिजे. ठीक आहे, मी एवढं बोलतीये कारण की मला खरंच खूप खूप राग आला होता, खूप. काय करू शकतो आता? तुला काय वाटतं ह्याच्याबद्दल बाप्स? खरं सांग. हा बरोबर होतं ते? बरोबर होतं? मी पाहिलंच नाही ना, पण काय झालं? पण मी सांगते बरं, तुला माझा विश्वास नाही. अतिशय चुकीचं आहे, चुकीची गोष्ट आहे. सिरियसली नाही बोलत आहे तू. हसायला नव्हतं लागत. ठीक आहे. सो आता इकडनं आम्ही काहीतरी खायला घेतोय. हे बंद झालंय का काय? दिसत नाही मला त्यांचं नाव. सी हे हॉटेल आहे, दिसत नसं आता पाऊस आहे म्हणून. केज किचन ह्या बघा इकडे गेले. इकडनं घेतो मग आम्ही. इकडे लावून आहे, तिकडे तोंड करून. ह्यांनी कशी लावली आहे? तिकडच लावणार. थांब ना. हा थांब, त्याला सांगते मी, लगेच जायचं. ए बाबा मी बसते गाडीत, तू घेऊन ये जा. मी एवढी फिरले बाप्स यार गाडी चालू त्याच्यामध्ये. चल. गाडी का चालू ठेवायला लागेल? बंद कर. नको, पूर्ण हे होईल. बाप माझे पाय दुखलेत ना यार तिथं फिरून फिरून. बस ना. काय घेऊन येणार ते तर सांगा आधी. काय घेऊन येणार ते तर सांगा आधी. काय घेऊन येणार ते तर सांगा आधी. दाल खिचडी त्याच्यासोबत काय? काय नाही, बस दाल खिचडी का? मग काय काय घेऊन आहे तू सांग. दाल तडका घेऊ का मग? दाल तडका त्याच्यासोबत काय Rice विचारते आहे मी? करायचं आपल्याकडे. राईस घालन मी, घालायचं काय प्रॉब्लेम नाही. दाल तडका आणि गार्लिक नान. आणि गार्लिक नान कशासोबत खाणार? दाल तडक्यासोबत. दाल तडका म्हणजे दाल तडका म्हणतोय तू, म्हणजे राईस नाही त्याच्यासोबत. तसं गार्लिक नान सोबत दाल तडका चांगला लागेल का? हा, नको, मग त्यापेक्षा भाजी घे कोणती तरी. लागतो चांगला. भाजी आणि गार्लिक नान घे. चांगला लागतो म्हणलं होतं. नको दाल तडका. अख्खी मसूर आहे घरी, मी बनवलेली. चालेल चल दे. है ना, कर की मग, कर की लॉक. केली? चल, तो बस घेतलाय. ठीक आहे गाईज, तुम्ही आम्ही vlog घरी टाकणार आहे चाललो. ना? हां मग आम्ही घरी चाललेलो. इकडनं आम्ही पार्सल घेऊन जाणार होतो. व्हेज. सो आम्ही पार्सल घेऊन जाणार होतो, पण आम्ही बोलू इकडंच खाऊन जाणार आता. सांग पटकन काय ऑर्डर करू. तू सांगा. आणि इथं मस्त कॉन्सर्ट चालू आहे मागं बघा. मी अशी चालली. सांग हे सांग, भाजी सांग पटकन बोलते. सो हे गाईज, जसं की तुम्ही बघितलं, मला ऑलरेडी डीमार्टवरनं यायला खूप जास्त उशीर झाला होता. मग मी पार्सल न्यायचं कॅन्सल केलं
आणि बोललं की आता इकडनंच खाऊन जाऊया, बिकॉज मग परत पार्सल घेऊन जावा, घरी जाऊन परत मग ते गरम करत बसा, परत मग ते भांडे निघणार घासायला. आणि मी खरंच खूप दमले होते ऑलरेडी फिरून फिरून डीमार्टमध्ये. सो मी डिरेक्टली जाऊन फ्रेश वगैरे होऊन चेंज करून मी डिरेक्टली झोपणार होते, हाच माझा प्लॅन होता. आणि मग आम्ही ठरवलं की आम्ही तिथं जेवून जाणार. सो मग बाहेर बघितलं तर बाहेर खूप मस्त पाऊस पडत होता, मागे कॉन्सर्ट चालू होतं आणि मस्त गाणी वगैरे चालू होती आणि आम्ही मस्त एन्जॉय करत होतो. आणि आम्ही सडनली आलो होतो, असं काही प्लॅन आमचा ठरलेला नव्हता. सो मग सीधा आम्ही आलो होतो आणि इकडे डक हे खूप मोठे मोठे डक होते, पावसात पावसामध्ये भिजतायत. भिजत होते आणि ते खूप म्हणजे 1-2-3 होते आणि एक खूप क्यूट मुलगी होती जी तिथे तिथे जात होती सारखी सारखी त्यांच्यासोबत फोटो काढायला. आणि मी घाबरत होते बिकॉज मला वाटलं की ते चावतात आणि त्यांची जे चोच आहे ना ती खूप मोठी होती, म्हणूनसाठी मी जातच नव्हते. हा सारखा मला बोलत होता की जा जा, ती छोटी मुलगी घाबरत नाही आहे तिथं. सो मग फायनली मी थोडीशी हिंमत केली आणि मग मी गेले तिथे फोटो काढण्यासाठी त्या डकसोबत. सो मग तो असं थोडंसं मला भीतीच वाटत होती, कारण की तो पुढं पुढे येत होता नाही का. मी टचसुद्धा नव्हते करत बिकॉज मला जास्तच भीती वाटत होती. आणि मी डकला फर्स्ट टाईमच म्हणजे एवढ्या जवळून बघत होते, नाही तर मी पाण्यातच बघितलं होतं त्याला. सो मग तरी पण मी कशी तरी घाबरत घाबरत बोललं की मी पुढून नाही जात, मी मागणं जाते आणि मध्ये उभं राहते आणि मग तो फोटो क्लिक कर. आणि बाहेर खूप जास्त पाऊस येतो, तुम्हाला थोडासा दिसत असेल पाऊस. सो मग मी फायनली गेले बॅक साईडनी आणि तिथे जाऊन थोडंसं उभं राहिले. सो माझ्याने व्हिडिओज वगैरे फोटो घेतले त्यांच्यासोबत. आणि तो एक ब्लॅक कलरचा डक होता ना, तो माझ्या मागेच लागला होता, हा ते बघा तुम्हाला दिसत असेल. आणि तो नुसतं मागेच होता आणि मी मग पळत होते त्याच्यापासून लांब लांब, कारण की मला वाटलं आता हा मारेल मला बोलून. मग फायनली मी पूर्ण एक राऊंड तिकडून कंप्लीट करून आले पळून. आणि बाज बोलला आता बिकॉज तो डक खूप जास्त चिडला होता मे बी, कारण की मी खूप त्याला परेशान केलं होतं. आणि मग फायनली मला ह्यानी तिकडनं दाखवलं की तिथे रॅबिट्स होते. म्हणजे माझं लक्ष पण नव्हतं गेलं तिकडं. हा बोललं की तिकडे रॅबिट्स बसलेत बोलून, आणि मला रॅबिट्स खूप आवडतात. सो मग मी गेले तिकडं रॅबिट्सकडे त्यांच्यासोबत पण फोटो काढायला. सो हा म्हटलं की ते रॅबिट्स खूप जास्त भित्र्या असतात. सो मी थोडं त्यांच्याजवळ गेले. सो त्याने लगेच असं थंडीमध्ये तो कुडकुडत होता आणि तसं करून तो गेला लगेच निघून. खरंच रॅबिट्स खूप जास्त भित्र्या असतात. आणि पण तिथे खाली पण तुम्ही बघू शकता, तिथं 2 रॅबिट बसले होते. मग मी त्यांच्याजवळ गेले, मला वाटलं हे पण पळून जातील, पण त्यांना खूप जास्त थंडी वाजलेली मे बी. सो आणि पाऊस पण येत होता आणि ते तसेच भिजत ते कुडकुडत बसलेले तिथं. सो मग त्यांच्यासोबत फोटोज वगैरे क्लिक केले. नंतर आम्ही जी ऑर्डर दिली त्याची पोट भरून जेवलोय आणि उद्यापासून बाहेरचं सगळं बंद. मी अजिबात खाणार नाही आता बाहेर. 1 महिना, 1 वर्ष. झालं आमचं मस्त पोटभर आणि आता आम्ही चाललोय. पान खायचं का नको? ठीक आहे, गाडी घेऊन या. तुला कोणतं सांगू? चॉकलेट? ज्याला ते घ्यायचे ते घे. सो इथं बघा वक्रतुंड पानवाला आहे. तू या घेऊन मग गाडी. सो मग आता आम्ही पान खातोय मस्त आणि घरी जाऊन डायरेक्ट मी झोपणार. ॲक्च्युली जेवणाचा प्लॅन नव्हता माझा, पण आता खूप लेट झालेला आम्हाला, तिकडंच 10 वाजले म्हणूनसाठी माझ्या जेवणाचा प्लॅन झाला. गाईज मी घेतलंय पान, बघा कोणतं पान आहे? राम प्यारे पान खाणार आहात आम्ही मस्त. वाव, स्मेल येतोय गुलकंद टाईपचा थोडासा. आताच खायचं काय नंतर खायचं घरी जाऊन? मी आताच खाऊ का? काय खाना आता पागळत नाही ते इकडं तुझं राहू दे तिकडे. ठीक आहे. सो मी जे पान घेतलं होतं सो मी ते खाल्लं आणि त्याच्यामध्ये पूर्ण चॉकलेटचा एक मोठा तुकडा होता आणि खूप असं चॉकलेटी झालेलं ते. सो मग मला जास्त ते आवडलं नाही आणि पान खाऊन आम्ही घरी निघालो होतो. पुन्हा घरी गेले आणि जे पण सामान होतं जे डीमार्टमधून घेऊन आलेलो मी तसं ते काढून हॉलमध्ये ठेवलं आणि मी झोपायला गेले. थँक्स फॉर वॉचिंग. आवडलं असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. बाय बाय.